सांगितले आहे. आता काय करायचं बघा. सिंपल पहिला क्वेश्चन मी लिहितोय आणि तुम्हाला इथं दशांश चिन्ह दिसतंय, फार टेन्शन आला असेल. मग टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाहीये. आपण काय करूया, सरळ 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 दशांश चिन्ह आपण विसरून जाऊया. बघा सर्वांनी लक्ष असू द्या. ओके, आलेला आहे आन्सर. छान, प्रीती प्रदीप जाधव. ओके, छान. हा, आता बघा कसं सॉल्व्ह करायचं याला. बघा 0.003 इंटू 4 बरोबर. 0.0 इंटू 3 सॉरी इंटू 4 सॉरी. हा, डेसिमल आलेला आहे. सो आपल्याला फार अवघड वाटतो. बघा आता जे काही केले त्यांना फार सोपं वाटतोय. ठीक आहे, बघा आता आपण काय करूया सर, आपण डेसिमल विसरून जाऊया. म्हणजे मी इथे संख्या लिहितोय ती आपली बघा 0.003 इंटू 4 आहे बरोबर. आता बघा मी जर डेसिमल विसरलं समजा, डेसिमल मी विसरून गेलं तर माझं काय होते 0.003 म्हणजे फक्त 3 राहिलं. या 3च्या समोर कितीही शून्य लागू द्या, काही अर्थ होणार आहे का, काहीच नाही. मग इंटू हे जो 4 आहे 4 लिहा, ह्या दोघाचा गुणाकार. मग या दोघाचा गुणाकार केला 4 मल्टिप्लाय बाय 3 बरोबर. 4 3 जा 12. माझा येतोय 12 आन्सर. 3 चोक 12 सॉरी किंवा 4 त्रिकम 12 काही करा. ठीक आहे, 3 चोक 12 करा किंवा 4 त्रिकम 12 करा. तुम्ही असं असं घाललात का, असं असं पूर्ण हात फिरून घाललात का सरळ घाललात का, आपल्याला तेच उत्तर येणार आहे. ठीक आहे, बघा आता काय करायचं, 12 उत्तर आले. ठीक आहे, आता मग सर तुम्ही दशांश चिन्ह विसरून गेलात म्हणलं. आता बघा 12 इथे लिहितोय. ठीक आहे, आपण दशांश चिन्ह विसरलं का नाही, बरोबर का नाही. आपण दशांश चिन्ह विसरलं. मग आता दशांश चिन्ह विसरल्यानंतर काय करायचं बघा. आता दशांश चिन्हाकडे बघायचं परत. बघा इथं दशांश चिन्ह आहे ना, दशांश चिन्हानंतर किती अंक, त्यालाच आपण डिजिट म्हणतो इंग्लिश मध्ये. किती डिजिट आहे चेक करा, 1 2 3. मग 1 2 इथं 0, 3 डिजिट नाहीत ना, मग 3 डिजिट करून घ्यावं लागेल ना. पुढे 0 लावला आणि इथं दशांश चिन्ह दिलं, हे झालं तुमचं उत्तर. चला सगळ्यांना कळालं का सांगा बरं. चला सगळ्यांना कळालं, सगळ्यांना कळालं. चला चला सगळ्यांना कळालं. ओके, चला सगळ्यांना कळालं. चला ठीक आहे, ठीक आहे. चला ओके ओके ओके, चला लवकर लवकर लवकर. ओके ठीक आहे, चला सगळ्यांना कळालं. ठीक आहे, चला नेक्स्ट. नेक्स्ट सांगा, नेक्स्ट. चला सेकंड नंबर. थोडं मागचं रिव्हिजन घेऊ आपण. ठीक आहे, बाकीच्यांना कळलं पाहिजे. ठीक आहे, सेकंड नंबर कोण सॉल्व्ह करेल. चला सेकंड पण मी सांगतोय. चला सेकंड पण मी सांगतोय, सगळ्यांनी बघायचं कारण. हा ओके, कोण सांगेल रे. चला मला सांगेल सुगोष बाळ. हा सुगोष बाळ सांग रे. चल लवकर, सर सगळ्यांना कळेल असं सांग. सर पहिले आपण ना हम्म दशांश चिन्हाला ना विसरून जाऊ. बर, विसरून गेलं. हा सेकंड ना क्वेश्चन बाळा, बरोबर का. हो. चला आणि दशांश चिन्ह विसरलं. ओके ठीक आहे, म्हणजे 48 देन 42 बरोबर, मल्टिप्लिकेशन बरोबर. हो हो सर. ठीक आहे, पुढं पुढं मग 8 दुने 16, हातच्याला 1. चला 8 2 16. चल हातचाला 1. ठीक आहे, 4 दुने 8 आणि 4 1 2 9. 8 आणि 1 9. ओके, असं उलट होऊन ते. ओके ठीक आहे, चालेल. हा पुढं खाली 0. ठीक आहे. 8 चौक 32, हातच्याला 3. बर ठीक आहे. 4 चौक आवाज 16 नको आहे, कोण आहे. एक मिनिट एक आणि मिनिट बाळा, एक मिनिट थांब. एक मिनिट, सगळ्यांना मी म्यूट करतोय. आवाज येतोय आपल्याला, डिस्टर्ब नकोय आपल्याला. तुला पण ओके, अनम्यूट केलं. ओके ठीक आहे, आता येतोय आवाज सुघोष बाळ. हो सर. हा 4 चल बोल आता. 4 चौक 16 आणि 3 19. 16 आणि 3 19. ओके चल पुढं. आणि त्यांची प्लस करायची. 7चा 6, बर 6 9 9 2 11 11, आजचा 9 1 1 10 आणि 2 आजचा 1 2 आणि 1 मायनसचा चिन्ह 2016 आणि पुढे बरोबर मायनसचा चिन्ह द्यायचा. 2016 आलेला आहे. बघ बघ आता इथं 2016 लिहितो बघा. मायनस चिन्हाचं नंतर बघूया. ठीक आहे, हा आता काय करशील सांग. आता काय करावं लागेल आपल्याला, मायनस आलं ना बाळा. हो,
आता 4च्या पुढे काही नाही म्हणजे प्लसचं चिन्ह असेल. बरं, इथं काही नाही म्हणजे प्लसचं चिन्ह असेल, म्हणजे आपला फॉर्मॅट काय झाला, मायनस गुणिले प्लस, बरोबर. इजिकल टू काय होतं उत्तर, मायनस. मायनस, बरोबर. मायनस गुणिले जर प्लस केलं तर येणारं उत्तर मायनस मध्ये, म्हणून इथं मायनस लिहितोय, बरोबर. हो हो. ठीक आहे, इथं मायनस लिहिलं, ठीक आहे. समोर आता मग शेवट स्टेप. सर सर आता आपण बघूया की 4 दशांश चिन्हानंतर किती संख्या आहेत, अंक संख्या आहेत. म्हणू नको बोललो ना तुला, अंक. हा, संख्या अंक ही पूर्ण संख्या झाली, अंक बोल. हा, पुढं. अंक आहेत. हम्म दोन अंक आहेत, मग 2 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं. असं सांग, पहिल्या संख्येत डेसिमल नंतर एक अंक आहे, दुसऱ्या संख्येत डेसिमल नंतर एक अंक आहे, म्हणून सर 2 अंक झाले टोटल. म्हणून काय करायचं, 1-2 अंक सोडायचे आणि दशांश चिन्ह द्यायचं, असं. कळलं? हो सर. ओके, ठीक है, छान रे बघा. चलो, अभी जाएंगे थर्ड क्वेश्चन के ऊपर. अभी देखो इधर क्या करना पड़ेगा, थर्ड वाला कौन बताएगा रे, अच्छे से बताना चाहिए. हा, चला चला, कोण सांगेल, चला. असं सगळ्यांना शिकवा तुम्ही, मला येत नाहीये, तुम्ही सांगा आता. आता एवढी प्रॅक्टिस झाली तर आपल्याला आलंच पाहिजे. चला बोला, चला कौन बताएगा रे. सा नहीं बोल रही है अभी, समर्थ. अभी देखो समर्थ कैसा बताएगा, ठीक है. समर्थ बोल रे बाळा, समर्थ बघा ठणठणीत बोलते. हा, चला सगळ्यांनी बोललं पाहिजे, सगळ्यांनी, ज्यानं बोल, कारण काय होते बाळांनो, तुमचा मित्र जर तुम्हाला सांगत असेल तर तुम्हाला अजून छान समजेल, मग अजून नाही समजेल तर तुमच्या मित्रात समजेल. सर हा, सर हा, आता बोला. आपल्याला 4.2 मल्टिप्लाय बाय 0.2 यांचा गुणाकार करायचा आहे, म्हणून आपण बर दशांश, मग आधी आपल्याला मायनस अधिक प्लस होतं. बर, मायनस आधी आधी काय केलं समर्थनं, मायनस आहे आणि हा मायनस आहे, म्हणजे मायनस हे गुणाकाराची चिन्ह, गुणाकार हा मायनस, मायनसला जर मायनसला गुणलं तर प्लस उत्तर येते, प्लस बरोबर होतं. समर्थ. हो सर. ओके, आता ठीक. आपल्याला दशांश चिन्ह विसरून जायचं आहे आणि आपल्याला 42 दशांश चिन्ह विसरून गेलं. 42 आणि मल्टिप्लाय आता बाय आपल्याला 2. 42 मल्टिप्लाय बाय 2 करायचं. 2 ओके, 2 चा पुढं. 4 आणि 2 2 चा 4 आणि 2 4 चा 8. ओके, 84 हे आपलं आन्सर झालं, पण ते फायनल बर. आन्सर नाहीये. आता बर, इथे मी आपल्याला लिहितो बघ, 84 हे दशांश आपलं आन्सर झालं. हा, आता आपल्या दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत ते बघायचे. दशांश ओके. चिन्हानंतर 2 अंक आहे म्हणून 2 अंक सोडून दशांश द्यायचा. हा, आता इथं बघ, पॉज कर, थांब एक मिनिट. सर, पहिल्या संख्येत दशांश चिन्हानंतर एक संख्या अंक आहे, सॉरी अंक आहे, दुसऱ्या संख्येत दशांश चिन्हानंतर एक आहे, टोटल किती झाले बाळा, 2 झाले, म्हणून 2 अंक सोडून सोडून दशांश चिन्ह द्यायचं. हम्म हा, 1 2 आणि 2 इथं दशांश चिन्ह देऊ. ओके, आणि त्याच्या पुढे ठीक आहे. 0 लिहायचा. आणि आता ओके, आपल्याला मायनस मायनस प्लस तिथं होतं, प्लस जास्त लावायचं. चिन्ह द्यायचं. हा, दिलं नाही तरी चालतंय, दिलं नाही तरी चालतंय, दिलं तरी चालतं. वाह, एकदम छान सांगितलं बघा. अरे बाळ बघा, कसलं मस्त सांगितलं रे. हा, किती स्टेप बाय स्टेप सांगितलं. बघा बरं, काय बोललं पहिलं बघा, त्यांनी काय म्हणलं, सर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, -4 सर -0.2, तर आपला आन्सर, आपल्याला आन्सर काढायचा आहे. मग झालं सर, मायनस गुणिले मायनस केलं, मग नंतर त्यानं काय बोललं, दशांश चिन्ह विसरून जा. मग दशांश चिन्ह विसरला त्यानं, इथं बघा 4.2 होता, तर मग दशांश चिन्ह जर नाही म्हटलं तर झालं 42 झालं. मग आता इथं मग काय झालं, 0.2 आहे, दशांश चिन्ह विसरला म्हणजे 0.2, म्हणजे झिरोचा काय अर्थ, झिरोला काही व्हॅल्यू राहणार नाही समोरच्या, म्हणून त्यानं 42 इंटू केला, त्याचं फायनल आन्सर आलं 84. पण हे फायनल आन्सर झालं नाही बोलला तो, 84 इथं लिहिलं. मग सर आपल्याला दशांश चिन्हाकडे परत जा. मग आपण इथं दशांश चिन्हाकडे गेलो, गेल्यानंतर चेक केलं, पहिल्या संख्येमध्ये
दशांश चिन्हानंतर एक अंक आहे, दुसऱ्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर एक आहे. टोटल किती अंक झाले? 2 अंक झाले. मग 2 अंक झाले हो. 2 झाल्यानंतर 1 2 संख्या अंक सोडा, सॉरी अंक सोडा, 1 2 आणि दशांश चिन्ह द्या. हे झालं तुमचं फायनल उत्तर. बघा किती छान सांगितलं बाळांनो. बघा बरं, तुम्हाला पण असं सांगता आलं पाहिजे. हा चला चला आता बघा अजून एक बाळ आहे बघा, एकदम मस्त एक्सप्लेन करते. सुघोष नंतर समरचा नंबर, समरचा 1 नंबर येतो आय थिंक, मला असं वाटते. मला तर छान समरचं वाटते सगळ्यापेक्षा. बरं का, असं सगळे छान सांगताय असं नाही की आहे, पण त्याचं स्पष्टीकरण जो आहे तो वेगळ्या पद्धतीत, म्हणजे त्यांचा आवाज गोड असं एकदम छान सांगतो. बरं का, चला वेलकम बघा. चला आता बघा शुभ्रा पण एकदम मस्त सांगते बघा. शुभ्रा आणि सानवी बघा, ठीक है. चलो अभी देंगे एक क्वेश्चन, कौन करेगा सॉल्व देखेंगे, ठीक है. चला 4.008 इंटू -0.3. चला प्रॅक्टिस 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 महत्वाची आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, ठीक आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, चला 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 जल्दी जल्दी स्टार्ट करू रे. चला लवकर सॉल्व पाहिजे. अरे इथं दशांश चिन्ह दिलं का परत? ठीक आहे, इथं बघू. शून्य. ओके अनम्यूट. अरे क्यों रे, क्या हुआ? बरोबर केलं रे बाळा. साने बरोबर ना, डबल दशांश चिन्ह दिलं त्यासाठीच अनम्यूट करा बोलली ना. ठीक आहे चला. यस. ओके ओके चला रे बाळांनो, एका सेकंदात आता लगेच कळलं पाहिजे. हा चला दशांश चिन्ह चला विसरून जा. ठीक आहे, ओके चला. किती झाली आपली? चला 4008 गुणिले 3 करा. मग काय उत्तर आलं? हा ठीक आहे, आला जे काही समथिंग उत्तर जे काय आलं ठीक आहे. मग काय करायचं? दशांश चिन्ह बघायचं. दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत? 1 2 3 आणि टोटल 4. मग 4 अंक सोडा. 1 2 3 3 4 4 सोडला अंक. हा ठीक आहे, आता झालं एवढं. मग आपलं मायनस दिसतंय, काय करायचं? प्लस गुणिले मायनस केलं तर उत्तर येणार मायनस मध्ये येतंय. झालं उत्तर, ठीक आहे. असं तुम्हाला पटकिन्या एका सेकंदामध्ये उत्तर आलं पाहिजे. बघा आता आता सांगणार शुभ्रा, ठीक आहे. बघू शुभ्रा एकदम मस्त सांगेल, बघूया. सगळ्यांनी नवीन मध्ये चान्स मिळेल. ज्याला इच्छुक असेल त्याने डायरेक्ट करायचं. सर मी सांगू का? कारण आपल्याला ह्यांच्या बरोबर यायचंय. हे जे काय आहेत ना, हे पण जसे सांगतात ना, आपल्याला पण त्यांच्यासारखं सांगता आलं पाहिजे, ठीक आहे. इथं कॉम्पिटिशन आहे, फक्त कॉम्पिटिशन. आपण 2-3 क्वेश्चन घेतोय, बाकीचे तुमच्याकडून करून घेतोय, ठीक आहे. आणि सगळ्याला चान्स मिळतोय, लक्षात असू द्या. हा चला बोला. सर हा मायनस आणि प्लस मायनस होतं. बर, म्हणजे याच्या समोर काही नाही, म्हणजे प्लस असतो, म्हणजे प्लस इंटू मायनस बरोबर काय येतोय? मायनस. मायनस. ठीक आहे. सर मग हे मायनसचं काय? चिन्ह देऊन द्या. ठीक आहे, आधी देऊन देतोय. ओके देऊन द्या. दिलं, देऊन दिलं. ओके देऊन परत त्यानंतर दिलं. पॉइंट विसरून जायचा. बर फाईन डिव्हिजन गेला. चला मी तर पहिली भुलकड आहे. संख्या होते 4008 गुणिले 3. बर 4008 गुणिले 3 झालेली आहे. चला काय करू 8 मग त्रिक पुढं? 24. 8 त्रिक चला 24. 8 त्रिक 24. 24 ला 4. चला 2. चाले 2. हम्म 3 गुणिले 0 0. 0 मध्ये 2 मिळवले 2. चला 2 मिळवले 2. ओके 3 गुणिले 0 0. ओके 4 गुणिले 3 12. 4 गुणिले 3 12. ओके चल अभी क्या करना हे पड़ेगा बोला भाई? फायनल आन्सर नाहीये. फाइनल आंसर नहीं है. ओके चल 12,024 तर ना. आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागेल. पहिल्या संख्येत 3 अंक पहिले सोडून दशांश चिन्ह आहे. बर 3 अंक सोडून. आणि बर दुसऱ्या 1 संख्येत 2 1 अंक सोडून दशांश चिन्ह झाले 4. म्हणून 4 टोटल 4. घर सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल. 1 2 3 4 इथे देऊ का? हो. ओके मग इथं मायनस समोर लावतात. हा थोडं लांब गेलं. ह्याला ओढून तिकडे नेऊया ठिकाण धरून. ठीक आहे चला. कळलं का रे? चला एकदम छान सांगितलं बघा. असंच सांगता आलं पाहिजे. बघा बघा बरं, माझ्यापेक्षा छान सांगतायत ते. हा त्यांना तसं आपण ट्रेन केलंय. हा बघा बरं. हा आता कोण सांगेल रे? चलो अभी किसका नंबर है देखेंगे. चलो अभी कोण बोलेगा रे? चला राधिका. राधिकाला विचारतो की सानवी. अरे सानवी मला भांडेल, तिला विचार नाही गेलं तर. हा ती भांडते माझ्याशी. चला विचारच लागणार आहे सानवीला पण.
नाही तर ती मला भांडते, डायरेक्ट भांडते. ठीक आहे, चला -4. फोरच येतोय का तीनदा तीनदा, काय फोर लिहितात सर. चला 84.3 इंटू 0.02. अरे मायनस करूया, ठीक आहे. अरे वा, आता मस्त सजू त्याला. मस्त, ओके, ठीक है. चलो रे चलो, कौन बताएगा रे अभी, कौन बताएगा. चल, हा. मनस्वीला विचारू का सानेला विचारू, हेच प्रश्न पडलाय मला. का राधिकाला विचारू का, वेदांश. ओके, कोण सांगेल रे. ओके, मी कन्फ्यूज आहे. ठीक आहे, सानेला विचार. हा साने, बोला. काय करावं, बोल. येस सर. हम्म, चल. सर पहिले मायनस मायनस प्लस होतं. आता तुम्ही इथं समोर मायनस 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 प्लस होते, असं नाही, नाही असं म्हणायचं नाही. एक गुणाकारात चिन्ह मायनस काय इंटू खाल्लं का, मायनस इज इक्वल टू प्लस. गुणाकारात चिन्ह खाल्लं का, सगळं सगळे भूक लागली का. हा, मायनस गुणिले मायनस इंटू मायनस मायनस इज इक्वल बरोबर टू प्लस. प्लस. तिकडलं होय, बेरीज, आपण बेरीज वजाबाकी करते वेळेस मायनस 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 काय होतो, प्लस. ते तिकडलं आहे बाळा. आता इथं गुणाकारात चिन्ह खाल्लं सकाळ सकाळी, भूक लागली का जास्त. चला ओके सांगा. सर. पुढं. त्याच्यानंतर प्लस लिहिला तरी पण चालेल, नाही लिहिला तरी पण चालेल. वा, ठीक आहे, झालं. पुढं. चला, लिहिलं त्याच्यानंतर तरी चालेल. दशांश चिन्ह विसरून जायचं आणि त्याचा गुणाकार करायचा बर, चला, संख्यांचा. एक तर काम झालं आपलं, मायनस मायनस प्लस झालं. इथं दिलं तरी चालते, नाही दिलं तरी नाही दिलं तरी चालते. पण ठीक चालेल. आहे, पुढं. आता दशांश त्याच्यानंतर चिन्ह विसरून घेऊ. बर, त्याच्यानंतर किती झाले. 4843 गुणिले 43. ओके, 2. चला, ठीक आहे. सगळ्यांना कळतंय. चला बाळांनो, सगळ्यांना कळतंय का. हा, चला बोला पुढं. त्याचा त्याचा गुणाकार येतो 9786. ते मला येत नाही ना गुणाकी, मला येत नाही. मला येत नाही गुणाकार, तुम्ही सांगा, समजून सांगा. बेत्रिक गुणाकार येत 6. नाही. बेत्रिक बेत्रिक 6. 6. बर, बेचोक 8. बिचोक 8. 2 हाती चला, 16. 6 हाताला 1. ओके. बेचोक 8. 8 आणि 8 आणि 1 9. 9. ओके, मग माझं उत्तर 9786. झालं. झालं माझं उत्तर झालं. नाही सर, 9. हा, ते आपलं फायनल आन्सर नाहीये. बर, काय आहे मग फायनल आन्सर. त्याच्यानंतर पहिल्या संख्येमध्ये एक घर सोडून दशांश चिन्ह आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये 2 घर सोडून दशांश चिन्ह आहे. टोटल होते बर, 3 हे घर दशांश चिन्ह म्हणते बघा, म्हणून. सहा नाही. हा, म्हणजे दशांश चिन्ह, हे दशांश चिन्ह एक घर सोड, म्हणजे हे घर म्हणते. ठीक आहे, इकडे एक, हा, ते 2 घर, 1 2 घर असं बोलते. म्हणजे टोटल घर 3, म्हणून 1 2 3. बरोबर. येस सर. चला, आपलं उत्तर काय आलं, 9.686. ठीक आहे, सेकंदामध्ये उत्तर येतंय बाळांनो. फक्त लक्षात ठेवायचं, दशांश चिन्ह कुठं आहे. पहिलं दशांश चिन्ह विसरायचं सरळ सरळ, आणि नंतर दशांश चिन्ह मोजायचं. संपलं. एवढं सोपं आहे. आणि हा कोण आहे रे, मायनस वाला कोण आहे, भागवत. भागवतला मला विचारावं लागेल. भागवतनं काहीतरी खेळ गेला बघा. भागवत बाळा, कुठे रे भागवत. हा, बोल भागवत, काय समजलं नाही भागवत. चल बोल, काय नाही समजलं, बोल भागवत. बोल रे बाळा, भागवत. अरे बोलशील तर तू शिकशील. इथं सगळे बोलतात म्हणून हे असं सांगतात. अख्खं त्यांनी प्रत्येक क्वेश्चन एक्सप्लेन करतायत. प्रत्येक कसं, मी जसं सांगितलं तसंच त्यांनी सांगतायत. बरं का, माझ्यापेक्षा छान सांगते सगळेजण. हा, तू कोणी विचार बाळा, कोणी पण सांगते, तू बोललास तर शिक. हा, चल तू सांग मग आता. भागवत आहे का, भागवत बाळा, मी तुला अनम्यूट करतो बाळा. भागवत बोल. हा, भागवत. अरे आपल्याला चुकलेलं कळलं पाहिजे, आपलं काय चुकते. हा, आपल्याला चुकलं तरी चालेल आपलं, पण सांगायचा प्रयत्न करा तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे. आता बघा, कोणी लाजायचं नाही इथं. आपल्या इथं कोणी ओळखीचं नाही. तुम्ही तिथं तुमच्या घरी, तुमचे मित्र तुम्ही त्याच्या घरी, मी माझ्या घरी. ठीक आहे,
कोणी ऐकायला हसणार आपल्याला नाहीये. ठीक आहे, आपण क्लासमध्ये असेल तर हा मला हसेल, मी सांगलं तर मी इज्जत जाईल, त्याचा काही प्रश्न नाहीये. इथं कोणी आपल्याला विचारत नाही घरी बसायचं. हा चुकू दे, किती चुकू दे, सर सांगायला आहेत ना. चला जाऊ दे, तू सांगत नाही तर आमचं बघा इथं एक आहे ना बाळ आता राहिलेला. आता बघा एक बाळ आहे बघ इकडं. हा मनस्वी, बोला काय करावं लागेल बोला. बघा आता तिचं. यस आता सर. चला क्वेश्चन देतो, ते सॉल्व्ह करायचं तुम्हाला. ठीक आहे, ओके. चलो, 0.008 इंटू 0.4. चला सांगा लवकर. झोपली का? अरे मनस्वी, राधिका मी म्हणते, मनस्वी झोपली वाटते. हा मनस्वी उठ बाळा उठ. हम्म मी यस काय सर. कीर्तन सांगायला म्हणून झोपली का? सरांचं कीर्तन चालू आहे, जाऊ द्या नो आपण सर. झोपावं. हा मग, हा सांग. सर मायनस इज इक्वल मायनस आणि प्लस मायनस होतं. तू पण चाणीव सारखीच केली का? तू पण खाल्ली गुणाकारात चिन्ह. हा, मायनस गुणिले सर याच्या समोर काय नाही म्हणजे प्लस मायनस असं गुणिले सांगायला. मायनस गुणिले प्लस इज इक्वल टू मायनस होतं. मायनस, हा इथं मायनस देऊन ठेवू. ठीक आहे, बघा सानवीनं खाल्लं, भूक लागली म्हणून ही पण खाल्ली. हा, तिची मैत्रीण खाल्ली म्हणून ही पण खाल्ली गुणाकारात चिन्ह. खाऊ नका. भूक लागली तर थोड्या वेळाने नाश्ता करायचं. ठीक आहे, क्लास झाला की नाश्ता करून घ्यायचं. ठीक आहे, असे चिन्ह खायचे नाही. चिन्ह खाल्ले की आपले मार्क गेले. ठीक आहे, बोला पुढं. सर दशांश चिन्ह विसरून जायचं. दशांश चिन्ह विसरलं. चला, शून्य 0.008 गुणिले 4 करायचं. अरे मग शून्य, दशांश चिन्ह विसरलं. 0.08 गुणिले हे 0.4 जर केलं तर हे शून्याचं काय महत्व आहे का बाळा? नाही. नाहीये. मग सर 8 8 गुणिले गुणिले 4 करा 4. म्हण की ना. चला, 8 चोक 32 बरोबर. हो हो चला 32 इथे लिहू का मग? हो. ओके, काय करायचं मग? त्यानंतर दशांश चिन्ह सोडून पहिले याच्यात दशांश चिन्ह सोडून 3 अंक आहेत बरोबर. आणि दुसऱ्या दुसऱ्या याच्यात संख्येत दशांश एक, चिन्ह सोडून 1 अंक आहे. किती झाले? 1 2 3 4 झाले. 4. मग 4 अंक आहेत का इथं? नाही, म्हणून पुढे 2 शून्य लावा. 1 2 म्हणजे 4 हो झाले. हो 1 2 3 4 इथं दशांश चिन्ह द्या. हे झालं तुमचं आणि फायनल त्याच्या उत्तर. पुढे 0 द्यायचा. ओके, ओके समजलं. ओके सर, चला चला, ओके मॅडम समजलं. छान, बघा बरं एकदमच सांगितलं तसं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हा ओके, चला सुगोष्ण बाळान, हा हा एक सापडला वगैरे. कोण आहे? अरे कुठे शून्य लावायचं त्याला कळलं नाही. हा, वेदिका पवन भारती. आता वेदिकाला मला विचारावं लागेल. वेदिका, काही जरी कळालं नसेल ना, तू माझ्याशी बोलली ना, 100% यांच्या सांगे उत्तर सांगशील. हे काही फार हुशार नाहीत, यांना पण काही येत नाहीये. यांना पण काही येत नाहीये, ते पण आपल्यासारखेच आहेत बरं का. कळलं का? आपल्याला शिकायचं आहे तर बोलायचं. ठीक आहे वेदिका, येतोय आवाज? हो वेदिका, हो ओके ठीक आहे. ठीक आहे, तू काय शून्य कुठं शून्य लावलीस बाळा? बघ आता 0.0002 केलीस बरोबर. आता ह्या शून्याच्या समोरचा काही अर्थच होणार नाही ना. याचं उत्तर 0.32 झालं तुझं, पण यांचं वेगळं उत्तर आलं आणि तुझं वेगळं उत्तर आलं बरोबर. हो हो हा हो, ठीक, काय हरकत नाही. तुझं उत्तर वेगळं आलं आणि त्यांचं उत्तर वेगळं आलं, पण तुझ्या प्रामाणिकपणाने तुझं उत्तर बरोबर आलं का आपल्याला चेक करायचं. ठीक आहे, तुझं उत्तर हो चुकलेलं आहे. मग आता तुला काय हो समजलं नाही? बघ आता मी तुला सांगतोय कसं करायचं. ठीक आहे, बघ आता तुला एक एक्झाम्पल देतो छानपैकी आणि तुला ते सॉल्व्ह करायचं. हा, तुला जेवढं येईल तेवढं सांग, बाकीचं मी तुला सांगेल. ठीक आहे, बघ आता मी, बघा रे वेदिका बाळ किती छान सांगते. आता बघा, तुम्हाला वाटत असेल समर छान सांगते, सानवी छान सांगते, मनस्वी छान सांगते, राधिका छान सांगते, दक्ष छान सांगते, यांना रुचिता छान सांगते. यांना पण काही येत नाही, आपल्याला येणार. बघ बघ आता तू पण छान सांगशील. बघ आता, बघ ठीक आहे, बघ इकडे बघ. 0.004 आहे बघ बाळा, इंटू 0.3 आहे. ठीक आहे, आता हे एवढं कळालं क्वेश्चन. मग आता बाळ आपल्याला काय करायचं? काय करायचं बाळ? पहिली स्टेप सांग बरं.
अरे आवाज येतो का बाळा माझा? अरे यार, बोल रे, बोल. बोलल्याशिवाय तुला शिकणारच नाही. तू माझ्याशी बोलशील तर चांगलं शिकशील, हा. नाही तर शांत बसून काही उपयोग नाही. आता आवाज येतोय का माझा? हो. हा. असं आवाज मोठ्यानं आला पाहिजे. झोप गेली पाहिजे उडून, ठीक आहे. घरचे उठले पाहिजे अलाराम वाजल्यासारखं, हो म्हणले की अरे काय झालं असं म्हणले पाहिजे. सगळे उठले पाहिजे तुझ्यामुळं, ठीक आहे. चला, आता मग तुला काय करावं लागेल? पहिली स्टेप. पॉइंट विसरायचा. ओके, म्हणजे पॉइंट विसरून गेलं. म्हणजे काय राहिलं फक्त बाळा? 4 गुणिले 3, बरोबर. हो. चला मग गुणाकार करा. 4 त्रिकम 12. 4 त्रिकम 12. मग मी 12 इथे लिहितो बाळा, ठीक आहे. ठीक आहे, मग आता काय करायचं? दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत चेक करायचं. काय करायचं? दशांश चिन्हानंतर किती अंक येतो? बरोबर. पहिल्या संख्येमध्ये इथं दशांश चिन्ह आहे, 1 2 3 अंक आहेत म्हणून इथे 3 लिहितो लक्षात राहण्यासाठी, ठीक आहे. हो. आणि इथं दुसऱ्या संख्येत दशांश नंतर 1 अंक आहे म्हणून इथे झाले टोटल किती? प्लस केलं तर टोटल 4 झाले बाळा. हो. म्हणून काय करायचं? इथे किती आहेत? आपल्या उजवीकडून डावीकडे 4 अंक मोजत जायचं. मग 4 अंक इथं आहेत का बाळा? हो. नाहीत. नाही कुठे तर. आहेत? 4. दोनच आहेत ना, म्हणून 4 अंक करून घ्यायचे. शून्य वाढवून 4 अंक करून घेतले म्हणजे 4 अंक झाले बाळा. हो. मग आता मोज. 1 2 3 4. 4 नंतर दशांश चिन्ह दे, इथं शून्य लिहू. झालं फायनल उत्तर. सोपं आहे का अवघड आहे? सांग बरं आता. सोपं आहे सर. हा, मग परत सांग आता. मग मला लगेच सांग परत. हे मायनसचं तुला सांगतो नंतर, ठीक आहे. तुला मायनसचं नंतर सांगतो बाळा. आधी हे सांगा. 0.2. चल चल सांगा. दशांश चिन्ह विसरून द्यायचं. गेलं विसरून. 4 × 2 करायचं का? हो. हा, चला पुढं. उत्तर 2 × 8. 8 आलं. इथं 8 लिहितोय. पुढं. 1 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचा. ओके, हे अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं. अरे वा, तुला जमलं की बाळा. पण इथं मायनसचं चिन्ह आहे ना बाळा. काय करायचं? मायनस गुणिले जर प्लस असेल इथं काही नाही म्हणजे समोर प्लसचं चिन्ह असणार आहे, ठीक आहे. बरोबर. मायनस गुणिले प्लस काय असतो? मायनस. लिहून घे बुक मध्ये. आणि जर मायनस गुणिले मायनस काय असतो? प्लस मध्ये उत्तर येतो. आणि बघा, प्लस गुणिले मायनस हे मायनस मध्ये उत्तर येते. लक्षात सगळे लिहून घ्या. प्लस गुणिले प्लस हे उत्तर येतं प्लस मध्ये. मग आता इथं आपल्याला हे फॉर्मॅट भेटला. मायनस गुणिले प्लस हे मायनस, हे झालं तुमचं उत्तर. कळालं बाळा? मायनस हो. 0.8 हे उत्तर आलं. आता चुकशील का तू? आता चुकशील का? नाही. नाही. ओके. बघा बरं, बघा बरं, तिने सांगितलं का नाही रे? बघा बघा, मी तिला विचारलंय म्हणून ती शिकली. आणि तुम्ही शांत बसून काय उपयोग नाहीये. सगळ्यांना विचारतो, हा. हा, तुमचं चुकलं नाही पाहिजे. बघा बघा, वेदिका किती छान सांगली बरं. वा वा वा, छान बरं का बाळा. बघा बरं, किती पिलू मस्त सांगितलं. चला, हा आता बघूया. कोण सांगेल रे? हा, नवीन मध्ये बोला बरं. चला, राधिकाला एक चान्स देऊन टाकू. राधिका मला फार भांडते. तिने पण भांडते, हा. राधिका असा नवी फार मला भांडते, हा. चला पुढचं बघूया. पुढचं ओके, ठीक आहे. चला, पुढचा कोण घेल रे? उत्तर काढूया. चला, 4.8 इंटू -0.02. चला वेदिका, तुमचा आन्सर पहिलं आलं पाहिजे सगळ्यात आधी. चला, अभी किसको पूछू रे यार, मेरे को समझ में नहीं आ रहा. हाँ, अभी किसको पूछू? ठीक आहे. हा, कोण सांगेल रे? प्रज्ञा सांगशील का? प्रज्ञा, अरे प्रज्ञा आहे ना आपली इथं बाळ. अरे प्रज्ञा बाळ किती छान सांगतोय. अरे मी प्रज्ञाला विसरलोय. ती आहे 4थीला. आता 3रीतून आली, 4थीच्या क्लासमध्ये चालली, अजून गेलीच नाहीये, तरी पण किती छान सांगते बघा. तसा सुभोष पण आहे. तो 3रीचा होता, 4थीला येतोय. तो किती मस्त सांगतोय. म्हणजे प्रज्ञाने लेट केलं यायला, पण सुघोष 1 वर्ष झालं करतोय, ठीक आहे. चला, आता मला काय म्हणायचंय? प्रज्ञानं सांगेल, बरोबर. हा, मग बाकी कोण सांगेल का? वेदिका सांगितली. वैष्णवी सांगशील का? वैष्णवी बाळ, ज्ञानी, दररोज यायचं. हे जेवढे आहेत ना तेवढे यायचं. आणि जे नवीन आहेत त्यांनी हाय टाका. हाय, आपला नवीन नवीन ग्रुप, होमवर्कचा नवीन ग्रुप तयार करूया, ठीक आहे.
नवीन ग्रुप तयार करूया. ठीक आहे, जे काही नवीन आहे तुमचं नाव मेन्शन करा. मी काय सांगतोय, नवीन आहेत बघा. ग्रुप तयार करू आपण 96 23 74 70 15. होमवर्कचा ग्रुप तयार करूया नवीन वाल्या. हे माझा नंबर सचिन केसगिरे टाका. ठीक आहे, सचिन केसगिरे. केसगिरे इथं इंग्लिश मध्ये लिहू का माझं नाव? चला, सचिन केसगिरे. ठीक आहे, अरे अरे ठीक आहे. चला, उत्तर आले. ओके, ठीक आहे. आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा आहे नवीन वाले. ठीक आहे, हे जुनेवाले आहेत आपल्यात ऍड. ठीक आहे, जुनेवाले आपल्या ग्रुपमध्ये ऍड आहेत. व्हॉट्सअप ग्रुप तयार करू आपण. ठीक आहे, फक्त काय करायचं, हाय टाकायचं आणि नेम, फक्त नाव हाय आणि नाव तुमचं फक्त. ठीक आहे, माझं पेज वाया गेलं रे. लवकर कर, लवकर उत्तर काढा. ओके, चला रे, चला करूया स्टार्ट. चला करूया स्टार्ट. ओके, कौन बताएगा अभी मेरे को? ओके, शुभ्र ने आंसर दे दिया, सबने आंसर डाल दिया. ठीक है, अभी क्या करना पड़ेगा, देखो किसका किसका आंसर आहे देखना पड़ेगा. ठीक आहे, शुभ्राचा आन्सर आलेला आहे, सानवीचा आलेला आहे, फक्त दोघांचं. आणि बाकीच्यांचं काय? हं, बाकीच्यांचं काय? ए समर, झोपला का रे? हा, समर झोपला का? कुठे गेला रे तो? आन्सर टाक लवकर. समर झोपू नको, आन्सर टाक. मला आय थिंक वाटते समर बाहेर गेला वाटते. आहे का रे समर्थ? अरे यार, कुठे आहे रे तो? हा, आहे. हा, ओके, त्याच्यावर फार लक्ष माझं होतं. चला, प्रज्ञा दिदी सांगेल मस्त. हा, प्रीती सांगशील का बाळा? चौथी टाकली पण असू दे, चौथीला छान बाळा. प्रीती सांगितलं तर बरं आहे. चला प्रज्ञा. हा, प्रज्ञा बाळ बोला. 84 × 2 करायचं का? करायचं दशांश चिन्ह विसरायचं का? मग कधी सांगशील? हा, झोपली का? इकडे बघ, आता हे पण सांगून दे. सर याच्या समोर काही नाही, म्हणजे प्लसचं चिन्ह असते. प्लस सर काय होते आधी ते सांगून टाक. प्लस गुणिले सर मायनस काय होतंय, मायनस, म्हणून इथं मायनस लिहून टाका. झालं की काम आपलं. बरोबर. ओ बाळ, सर 84 × 2 करायचं. 84 × 2 करायचं. ओके, केलं. 4 दुने 8. 4 दोन्ही 8. ओके, 8. ओके, 8 दुने 16. 8 दोन्ही 16. ब हे झालं का उत्तर आपलं फायनल? नाही सर. मग सर पहिल्या आपल्याला संख्येत सरळ सोडून दशांश चिन्ह द्यायचे. किती सोडून 3 का? हो. सर पहिल्या संख्येमध्ये दशांश चिन्ह नंतर एक अंक आहे, दुसऱ्या संख्येमध्ये दशांश नंतर 1 2 आहे, टोटल झाले 3. म्हणून सर 1 2 3 अंक सोडून दशांश चिन्ह द्या, उत्तर झालं. ओके, छान बघा, एकदम छान. बघा रे, एकदम छान. आता समोरचं काय आहे बघूया, थांबा. चला, आता बघा, हाय यांचं उत्तर काढायचं आहे. चला, कोण कोण काढते बघूया आता. 80 + 40. चला, याचं उत्तर काढा. आता इथं प्लस आणलं सरांनी, गोंधळात घातलं. इथं मायनस आलं आणि इथं प्लस आलं. हे घेतलंय बाळांना, तुमचा कन्सेप्ट क्लिअर करून देतोय, काय हरकत नाही. मी तुमचा कन्सेप्ट क्लिअर करून देतोय. जे नवीन आहेत आणि ज्याला समजलं नाहीये सायन्सचं, बघा हे जे आहे ना, मी तुम्हाला ते कन्सेप्ट क्लिअर करून देतोय. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, लक्षात असू द्या. आपल्याला काय करायचं ते पण सांगतोय, कन्सेप्ट क्लिअर करून देतोय. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर करून देतोय बाळांनो, काही हरकत नाही. येत नसेल डायरेक्ट नो म्हणून टाका, काही लाजायचं नाहीये. इथं आपल्याला कोणी ओळखत नाहीये, लक्षात ठेवा. नवीन विद्यार्थी प्रामाणिकपणाने नो टाका, आपल्याला शिकायचंय. ठीक आहे, जे काय कोणी कोणी नवीन आहेत मी सांगतोय बघा. इथं आता जे कोणी नवीन आले तर ज्ञानी आहे, अशोक आहे, वेदिका आहे, वैष्णवी आहे. त्याच्यानंतर बघा नवीन आहे बघा, अजून कोण आहे बघूया. प्रीती आहे, प्रज्ञा तर आहे, पियुष आहे. प्रज्ञा काही नवीन नाही आहे, आदित्य काही नवीन नाही आहे. ठीक आहे, बघा एवढे जण आहेत ना, तेवढ्याला येत नसेल तर काही हरकत नाही. फक्त मला विचारायचं, सर कुठं आपल्याला गाडी आपली अडकली
तिला ढकलायचं काम मी करतोय. ठीक आहे, तुमची गाडी कुठेही पंक्चर होऊ द्या, त्याच्यात हवा मारेल मी आणि मी ढकलू लागेल तुम्हाला. ठीक आहे, सगळं पंक्चर काढू लागेल मी. ठीक आहे, हे बघा, हे प्रीतीने केलं बघा काहीतरी. प्रीतीनं काहीतरी चुकून टाकलं. प्रीतीनं 40.4. अरे प्रीती बाळा, ठीक आहे, प्रीतीला मला विचार लागणार आता. बघा रे, सगळ्यांना लक्ष असू द्या आता. प्रीतीनं आता पॉइंटवर गेली. हे बाळा इथं प्लस आणि इथं मायनस आणि प्लस आहे. बघा, मी हा नो, आर्यन नो, काय हरकत नाही, असं प्रामाणिकपणाने असलं पाहिजे. आर्यन काय म्हणतोय? नो. ओके, छान. असं तुमचं प्रामाणिक मन असलं पाहिजे की तुम्हाला आपले चूक मान्य करायला पाहिजे. सर मला समजलं नाहीये, असं तुमचं तुमचं मोठं मन असलं पाहिजे. तुमचं मोठं मन असलं पाहिजे, कळालं? ठीक आहे, ठीक आहे, ओके, छान. आर्यनने काय म्हटलं? नो. तसंच तुम्हाला पण नो टाकायचं येत नसेल तर ओके. बघा बरं, किती प्रामाणिक विद्यार्थी आहे बघा. पियुष, अरे असं का मायनस 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 मायनस? अरे तसं टाकू नको पियुष दाटे. तेवढं जर टाकलंस ना, ते मायनस 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 किती मोठी संख्या होईल रे, प्लस मध्ये जाईल तेवढी. नो प्रीती. ओके, ठीक आहे बाळा. प्रीती, प्रीती आणि दोघा जण आला येत नाही. बघा बरं, छान. मी तुम्हाला फोर्स करतोय का? तुम्हालाच विचार लागला येतं मला. तुम्हाला येत नसेल तर नो टाका. तुम्ही स्वतःहून टाकताय का? नाहीये. हा, राधिका नो. काय ही राधिका कोण आहे रे? राधिका दुसरी आहे का? कुठली राधिका आहे? आम्हाला एक मिनिट, राधिका कुठली आहे बघा. ए, आपली राधिका नो बोलली. हा, राधिका तू नो बोलली का? राधिका, मी नाही, ती दुसरी राधिका बोलली. दुसरी राधिका बोलली. दुसरी राधिका कुठे आहे रे? सापडली बघू दे बरं. अरे दुसरी राधिका म्हणलं, तू म्हणल्याने तिकडच आलं असतं मी. हा, तू जर चुकल्यानं समजलं जातं मला. मी म्हटलं आपली राधिका कसं काय चुकवली? हम्म, चुकू नका. हा, राधिका दुसरी राधिका आहे रे. मी बघितलं नाहीये, दुसरी राधिका आहे. हा, राधिका दुसरी राधिका, ह्या राधिका बरोबर उत्तर आपली आली पाहिजे. बघ बरं, दुसरी राधिका ही राधिका कशी उत्तर देते, नंतर तुम्हाला समजून सांगतो. हा, बघ, राधिकाला विचारतो. बघ, तुझी मैत्रीण राधिका दुसरी. हा, ठीक आहे, बोल बाळा, काय करावं लागेल? सर, वजा प्लस वजा होतं. बघा रे, वजा प्लस वजा होतंय सर. बघा, म्हणजे वजा बाकी करायचं सांगते, बरोबर ना? हो सर. 4,000 करा मग आणि वजा. 40 करायचं. 4080 मायनस 40 करायचं. ओके. 0 0 0404, 0. बरोबर. मग सर, आपलं हे फायनल उत्तर नाहीये. मग बर, आपल्याला फायनल उत्तर. संख्येचं चिन्ह मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठी संख्या कुठली आहे? 4080. झालं उत्तर, बरोबर. हो हे सर. बघा, किती मस्त सांगितलं बाळ. बघा, कोण कोण गेलं रे बाहेर? कोण कोण गेलं बाहेर? समर्थ गेला वाटते. आहे का समर्थ? समर्थ आहे. ओके, ठीक आहे. चला, बाहेर कोणी जायचं नाहीये. हा, चला, अजून टाइम भरपूर आहे. शिकायचं आहे ना तुम्हाला? चला. बघा, आता सगळ्यांना लक्ष असू द्या. तुम्ही लिहून घ्या बरं का. जे नवीन आहेत त्यांना मी समजून सांगतोय, ज्याला कोणाला येत नसेल त्यांना पण समजून सांगतो. राधिका आहे, सगळ्या प्रीती आहे. ओके, ठीक आहे. आणि आर्यन, आर्यन आहे का बघू द्या. हा, आर्यन, ठीक आहे. सगळ्यांनी बघा, लक्ष असू द्या सगळ्यांनी. ठीक आहे, सगळ्यांचं लक्ष असू द्या. बघा, आता मी लिहितोय त्याच्यावर तुमचं लक्ष असलं पाहिजे. बघा, मायनस आणि मायनस जर असेल, जर एका संख्येला जर मायनसचं चिन्ह असेल तर दुसऱ्या संख्येला मायनसचं असेल तर येणारं उत्तर प्लस होणार आहे. ठीक आहे, प्लस होणार आहे, लक्षात असू द्या. जर मायनस कॉमा जर प्लस असेल तर तुमचं उत्तर येणार मायनस मध्ये येणार आहे. ठीक आहे, हे काय आहे ते पण सांगतो. आणि प्लस आणि मायनस संख्या असेल तर तुमचं उत्तर मायनस मध्ये येतोय, आणि जर प्लस असेल कॉमा प्लस असेल तर तुमचं उत्तर प्लस मध्ये येते. आणि शेवटी काय करायचं, जे काय उत्तर आलं तुमचं त्याला काय करायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठ्या संख्येसमोरचं चिन्ह द्यायचं. संख्या समोरचं समोरचं चिन्ह द्या. ठीक आहे, व्यवस्थित सर्वांनी लिहून घ्या. एक मी काय करतो तुम्हाला, एक विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की व्यवस्थित लिहा. आणि याचं प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल आता लगेच देतोय, आणि दुसरा फॉर्मॅट तो पण सांगते. बघा, आता बघा, सर्वांनी जर लक्ष दिला
तर हे पहिला फॉर्मॅट, दुसरा फॉर्मॅट, तिसरा फॉर्मॅट आणि चौथा फॉर्मॅट लक्षात असते. ठीक आहे, बघा आता मायनस, हा मायनस इथे 2 लिहिले. ठीक आहे, मग आता हे परत दुसरा मायनस दिला, इथं 2 लिहिलं. मग आता माझं उत्तर काय येईल बघा. मी काय म्हणलं, मायनस आणि मायनस असेल तर आपल्याला प्लस करायचं आहे. काय करायचं आहे, मायनस आणि मायनस असेल तर आपल्याला प्लस करायचं आहे. म्हणून 2 + 2 करतोय, किती येते माझं उत्तर 4. 2 + 2 केलं बाळांना, माझं उत्तर आलं 4. मी काय म्हणलं, मायनस आहे मायनस आहे, मायनस आहे मायनस आहे, बरोबर बरोबर काय नाही. मी काय केलं, मग हे प्लस दिसतंय म्हणून बेरीज केली आपण, म्हणून 2 + 2 केलं, माझं उत्तर 4 आलं. पण माझं उत्तर फायनल झालं का नाही. मला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, पण इक्वल आहे संख्या, मग कोण्याही संख्येचं चिन्ह द्या मायनस. म्हणजे उत्तर झालं माझं फायनल उत्तर -4. कळालं आर्यन, प्रीती. त्याच्यानंतर कोण कोण आहेत जे काही नवीन आहेत त्यांनी सगळ्यांना कळालं. आर्यन, आर्यन प्रीती दोघा तिघींनी टाका, ज्याला समजलं नाही त्यांनी सांगा. ठीक आहे, ज्ञानी, अशोक, वेदिका, वैष्णवी, ठीक आहे. चला बरं टाका, तुम्हाला समजलं का? राधिका बाळा समजलं का? ठीक आहे, हे समजलं नसेल दुसरं बघा. ओके यस, आता हे समजलं नसेल सेम आपण एक्झाम्पल 4 - 2. ठीक आहे, मग आता मला सांगा, इथं मायनस आहे इथं मायनस आहे, म्हणजे इथं मायनस आहे इथं मायनस आहे. मग मला काय बेरीज करावं लागेल, बेरीज बघा. म्हणून 4 + 2 करते, इथं लिहिते वरती 4 + 2 बरोबर. 4 + 2 6, मग 6 लिहिलं. मग 6 लिहिलं तर माझं उत्तर फायनल आहे का नाही हो, मोठ्या संख्येचं चिन्ह 4 आहे म्हणून द्या. बरोबर, आता दोन्हीकडे मायनस आहे, कुठलंही दिलं तरी चालेल, काय हरकत नाही. ठीक आहे, बघा एक कळालं. चला सेकंड रूल कडे येऊया. आपला मायनस आणि प्लस असेल तर ठीक आहे, -4 आणि +2 असेल. ठीक आहे, याचं उत्तर काय येईल, चला चला. -4 + 2 असेल तर याचं उत्तर येणार आहे -2. कसं आलं तर त्यासाठी लक्ष द्यायचं आहे की बघा, मायनस इथं आहे, मायनस आहे, प्लस आहे, प्लस आहे, आणि इजिकल टू माझं उत्तर येणार आहे, तुम्हाला वजाबाकी करावं लागणार आहे. मला काय करावं लागणार आहे, वजाबाकी करावं लागणार आहे. म्हणून काय केलं मी, 4 - 2 केलं, माझं उत्तर 2 आलं. म्हणजे इथे 2 लिहिलं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. ठीक आहे, ठीक आहे. आर्यन, प्रीती, देन कोण कोण आहेत रे, सर्वांना कळालं का बाळांनो? सर्वांना कळालं. बरं, दुसरं एक्झाम्पल घेऊया. मला सांगेल आर्यन किंवा प्रीती सांगेल. ठीक आहे, बघा -6 + 2 काय करायचं आहे. चला आता मला प्रीती सांगेल. हा प्रीती, वा भागवत पण भगवान पण मस्त सांगितलं. भगवान मस्त सांगितलं. चला, हा प्रीती बोल बाळा, काय करू बाळा, काय तुझं उत्तर आहे सांगा. प्रीती बोलल्याशिवाय आपल्याला जमणार नाही. प्रीती, येस सर. प्रीती काय करायला गेला आता? प्रीती, येस सर. हा आता इथं -6 + 2 बरोबर किती उत्तर येईल? बर, बघ प्रीती, आता तुला येत नसेल ना, इकडे बघ. ठीक आहे, इथं दिसतंय का मायनस बाळा? हो. आणि इथं मायनस आहे का? हो. ठीक आहे, म्हणजे झालं. इथे प्लस आहे का? हो. इथं प्लस आहे का? हो. ठीक. मग आता काय, इथं मी पुढे काय लिहिलं, इजिकल टू मायनस, बरोबर. म्हणजे काय, वजाबाकी. हा. बरोबर, मग वजाबाकी करू आपण. 6 - 2 केलं, किती उत्तर आलं? 5 हा 4. 4. मग 4 लिहिलं. मग 4 इथे लिहिलं, मग काय करायचं, कुठली संख्या मोठी आहे? 6 6 समोर चिन्ह कुठलं आहे? वजाचं. वजाचं. मग इथं वजाचं द्यायचं, झालं की उत्तर. सोपं आहे का अवघड आहे सांग बरं आता. सोपं. मग आता एवढं वेळ कसं काय लावली बाळा? हा आता पुढचं सांग बरं तू. चल सांग आता उत्तर काय करू? सर आधी 8 मधून 3 वजा करायचं.
बर, 8 वजून 3 वजा का केलं? सर कारण की सर तुम्ही मग असे म्हणलेलं ना, आधी हा, आधी वजा. मायनस आणि हा बरोबर, मायनस आणि प्लस आहे म्हणून सर वजा करावं लागते, बरोबर. म्हण बरं परत सर, मायनस आणि प्लस असेल तर वजा करावं लागते, बोल. तर मायनस आणि प्लस असेल तर वजा करायला लागते. बरोबर, हा म्हणून वजाबाकी करा सर. 8 - 3 बरोबर, 5 उरलं. हा. मग माझं मग उत्तर फायनल झालं का? नाही मग सर, ह्या संख्येत ना 8 ही अंक मोठा आहे, मग 8च्या पुढे वजाचं चिन्ह आहे, मग 5च्या पुढे वजाचं चिन्ह येतंय. वा वा वा, बघ बरं जमलं का नाही? बघ बरं, त्यांच्या संग सांगायला लागलीस की नाहीस तू? बघ, असं असते हा. बोललं ना, बोललं ना समजतं, बोललं ना सगळ्यांना समजतं. आता हे पोरचं सगळं लिहून घे व्यवस्थित बुक मध्ये, तरच तुला समजेल. आता बुक काढायची, बुक समोर ठेवायचं. हा, मायनस आलं, हा मायनस आलं, काय होतं रे? प्लस होता. मोठ्या संख्येचे चिन्ह द्या, झालं उत्तर. हा, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. हा, काय होतंय? वजाबाकी होती. वजाबाकी करायची, मोठी संख्या आहे तिला ती चिन्ह द्यायचं, संपलं. किती सोपं आहे रे, किती सोपं आहे. फक्त फक्त हे डोळ्यात लक्षात ठेवा. हे जर आलं म्हणजे तुम्हाला गणित जमले. कळालं? कळालं का रे? चला बाळांनो, कळालं का? हा, ठीक आहे, हे सगळ्यांना कळालं. आता अजून एक एक्झाम्पल घेऊया. चला आता ह्याच्यावर घेऊया, प्लस आणि मायनस वरलं एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, तिसरा क्वेश्चन. ए रे, कोण आहे रे? मी दिशांत. ओके, दिशांत बाळा, थांब बाळा, तुला उद्या चान्स देतो. उद्या भरपूर चान्स मिळतील तुम्हाला. उद्या ह्यावर मला अजून काम करावं लागेल. तुमचं थोडस अभ्यास कमी आहे ना, नवीन वाले दररोज या. चला, 3 - 4. आता हे तर सोपंच आहे ना, 3 - 4 म्हणजे इथं 3 - 4 म्हणजे झालं. प्लस करू, ठीक आहे, याच्यासमोर काही नाही म्हणजे प्लस राहते. ठीक आहे, दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल. ठीक आहे, चला पुढे बघा. हा, सांगा उत्तर. आता बघा, आता लक्षात असू द्या सगळ्यांनी. आता इथे 3 आहे, बरोबर, इथे प्लस आहे, काय नाही म्हणजे समोर काय असतो? प्लसचं म्हणजे प्लस. आणि मायनस आहे, मायनस आहे, मला काय करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल. मग 4 मधून मी 3 काढतोय, 3 मधून 4 जाते का नाही? 4 मधून 3 काढलं, बरोबर, माझं उत्तर आलं 1. बरोबर, माझं उत्तर काय आलं? 1, म्हणून 1 लिहिलं. मग आता मोठी संख्या कोणती आहे? 4 आहे. 4च्या समोर कुठलं चिन्ह आहे? मायनसचं, म्हणून मायनस द्या. झालं तुमचं उत्तर, -1. कळालं? 1 नाही भगवान, -1. -1 भगवान, 1 नाही, -1 दे. चला, सगळ्यांना कळालं. चला, उद्या मी ह्याच्यावर तुम्हाला परत सांगतो बाळा ना, काय हरकत, काय टेन्शन नका घेऊ. आता हे प्लस आहे, प्लस आहे, तुम्हाला हे येणारच. 3 + 3 टोटल 6. काय आता इथे याच्या समोर काही नाही म्हणजे प्लस चिन्ह असणार आहे ना. प्लस प्लस आलं का? प्लस प्लस. आणि काय केलं आपण? बेरीज केलं, म्हणजे 3 + 3 बेरीज केलं, उत्तर किती येतोय? 6. आणि 6 लिहिलं. मोठी संख्या कोणती आहे? दोन्ही बी आहेत, दोन्ही इक्वल आहेत, कुठल्याही संख्येचं चिन्ह द्या. ठीक आहे, चला, हे कळालं. चला, सगळ्यांना कळालं का? हे लिहून घ्या. त्याच्यानंतर हे पण लिहा, इथे लिहितो साईडला. ठीक आहे, मायनस गुणिले मायनस जर असेल तर मायनस प्लस उत्तर येतोय. मायनस गुणिले प्लस असेल तर मायनस उत्तर येतोय. प्लस गुणिले मायनस असेल तर मायनस येतोय. हे लक्षात असू द्या. प्लस गुणिले जर प्लस असेल तर उत्तर येणार तुमचं प्लस मध्ये येतोय. लक्षात असू द्या सगळ्यांनी. हे लिहून घ्या. आणि तुम्हाला समजलं का नाही हे पण सांगा, जे नवीन आहे ते. आता हे महत्वाचं आहे, हे तुमचा पाया आहे. जर तुमची जर गाडीचं टायर जर पंक्चर असेल तर गाडी पुढे सरकेल का रे? सरकणार नाही, तिला हवा भरावं लागेल. मी येऊन भरतोय हवा. हा, ठीक आहे, संयम, संयम बाळा, संयम, संयम बाळा. काय चुकतंय तुझं? उद्या तुला सदा स्टार्टिंग पासून तुला तूच शिकवायचंय सगळ्यांना, तूच शिकवायचंय. हा, समर्थ काय म्हणतोय? समर्थ बाळ काहीतरी मला भांडेल नाही तर. आता काय म्हणत होता समर्थ? कुठे आहे रे समर्थ? सर अनम्यूट, अनम्यूट. कुठे आहे रे समर्थ? मला डिस्टर्ब करतोय. कुठे आहे रे? अरे समर्थ, अरे गायब झाला का रे? हा, समू बोल बाळा, काय म्हणतोय? सर, मी आता नव्हतं टाकलं, कधीच टाकलेलं. मग कधीच टाकलास ते, का टाकलास ते विचारतोय. सर, तुम्ही बोलले आन्सर नव्हतं टाकलं तर मी टाकलेला आन्सर. मग तू झोपतोय ना, जागेला बसून झोपतोय, डुकल्या मारतोय. पप्पा सांगताय तुझे. नाही सर. खोटं खोटं बोलतोय, खोटाडा. नाही सर, मी शाळेची तयारी करून बसलोय.
अरे वा वा, म्हणजे आंघोळ वगैरे झाली तुझी? ओके. चला रेडी आहे रे बाळ. बघा रे किती लवकर उठून शाळेला निघाला तू. बघा तुम्ही पण असंच रेडी व्हायचं, उठायचं, फ्रेश व्हायचं आणि क्लासला बसायचं. ठीक आहे. चला आजचा क्लास आपण इथं एंड करूया. चला बाय बाळांना. गुड चला मॉर्निंग. बाय सर. गुड गुड मॉर्निंग.